रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी शिंकी खारेपाटण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी खारेपाटण विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान आमरण उपोषण करून खारेपाटण करिता प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी शिर्की खारेपाटण हा प्रस्तावित कालवा व रखडलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन साठी सातत्याने गेल्या 5 वर्ष पाण्यासाठी होत असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण ठिकाणी चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलंय। पेण खारेपाटण भागातील 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मार्गी लावावा यासाठी गाढवाचं लग्न लावलंय। यावेळी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवलाय। आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेब आज यांनी जगामध्ये त्यांचा डंका वाजवला आहे की मोदी जिथे हात लावतील ते सोना करतील। मोदी साहेबांना एकच म्हणणं आहे की तुम्ही या महाराष्ट्र सरकारला निर्देश द्या की या खारेपाटाला पाण्याची जे सुप्रमा आहे ते मंजूर करा। मग तेव्हा आम्ही समजू की आमच्या प्रत्येकाच्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाले। एवढं सांगणं आहे की आम्हाला आता तरी पाणी द्या, आम्ही लढेंगे और जीतेंगे, फिर भी पाणी यहाँ लाएंगे। 16 वर्षापासून माणसांना सांगून बघितलं, ऐकलं नाही। आता गेल्याच डिसेंबरला जे उपोषण केलं माणसांना सांगितलं, ऐकलं नाही। आता मला असं वाटतं पारंपरिक पद्धतीने या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा मार्ग एका आजीने सुचवला होता की आता गाढवाचं तरी लग्न लावून बघा। ते गाढवाचं लग्न आज इथे उपोषण स्थळी पार पडलेलं आहे आणि मला असं वाटतं मुक्या पाण्याला पण पाण्याची गरज असते। आता तरी देवाला आमची दया येईल, प्रशासनाला आमची दया येईल आणि किमान या गाढवाच्या लग्न सोहळ्यानंतर तरी ते शहाणे होतील आणि हा प्रस्तावास मंजुरी देतील, एवढीच इथे अपेक्षा व्यक्त करतो।